Friends, today we are going to learn our poem number 3, The Inkscape Rock. This poem is written by Robert Sue. Let us see, in this poem, the one message is given, and that is nothing but just a good thing or bad thing if you do in your life. You will get, if you do the good thing, you will get a fruit, or if you do the bad thing, you will get punishment. In the same way, we can say that just as you sow, so shall you reap is the best proverb which fit here completely. Friends, step by step, every and each stanza, we will see the explanation of every and each stanza. Actually, there are 7 stanzas in this poem. Let us see the first stanza. In the first stanza, poet says that just in the first stanza, poet describes the calmness of the sea, the air, the sea, and the ship are all stationary mode, and just they sail off the ship were getting no motion from the wind, and its skill was steady in the ocean. या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे कवीने वर्णन केलेलं आहे की समुद्र हा अतिशय शांत आहे. हवा सुद्धा आपल्याला या ठिकाणी असलेली जाणवत नाही. दुसऱ्या कडव्यामध्ये मात्र आपण इथे बघतो द माइल्डनेस ऑफ द सी. आता समुद्र थोडासा खळवळलेल्या रूपामध्ये येतोय आणि हळूहळू हवा सुद्धा सुटलेली आहे. जस्ट द वेव्स आर रेजिंग अँड फिलिंग सो लिटल सो दे डिड नॉट मेक एनी साइन ऑर द साऊंड. हळूवार हवा सुटलेली आहे पण कुठल्याही प्रकारचा आवाज या ठिकाणी दिसत नाही. तिसरा स्टांजा आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी एक बेल याचा उल्लेख इथे आहे. द थर्ड स्टांजा इज अबाउट द बेल अँड द गुड ओल्ड अबाउट अबर ग्रोथ position the Inkscape bell there on the Inkscape rock. During the storm it floated on a buoy and rang wildly swung in the high tide to alert everyone that the dangerous rock was there. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या बोट या रॉकच्या जवळ येत असतात त्याला Inkscape रॉक असं नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी एक साऊंड बेल वाजत असते की जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या जहाजाला एक सिग्नल दिल्या जाते या ठिकाणी धोका आहे म्हणून. या बेलचा इथे उल्लेख केलेला आहे स्टांजा नंबर 3 मध्ये. स्टांजा नंबर 4 जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हे गायडन्स टू द मरीनर्स. मरीनर्स म्हणजे जहाज वाहून नेणारे खलाशी जे आहे त्या खलाशी लोकांना या ठिकाणी एक सिग्नल मिळत असतो. वेन द बोट गो टू द नियर द रॉक Inkscape रॉक दॅट टाइम इफ द डेंजर्स आर देअर देन द बेल रँग. या ठिकाणी गेल्याच्या नंतर धोका जर असेल तर घंटा वाजत असते आणि त्यालाच या ठिकाणी म्हटलेलं द Inkscape रॉक अँड द बेल ऑफ द रॉबर्ट. सो लेट अस सी इन द फोर्थ स्टांजा द seamen could see the rock as it stayed hidden under the high waves during the storm, but they could hear the singing bell and went from the dangerous rock. आणि त्या बेलचा आवाज ऐकल्याच्यानंतर ही जी काही जहाज इथे येणार आहेत ते मरीनर जहाज घेऊन जात असतात. आपण स्टांजा नंबर 5 जर पाहिलं तर या ठिकाणी चेअरफुल ॲटमॉस्फिअर अशा प्रकारचं वातावरण आहे. चेअरफुल म्हणजे अतिशय थोडंसं हॅपी असलेलं, आनंदी असलेलं. इट जनरली हॅपन बिफोर एव्हरी डिझायर. आपण असं म्हणत असतो की संकटाच्या आधी थोडीशी शांतता निर्माण होत असते एखादं संकट यायचं असेल तर. आणि इथे सुद्धा वातावरण अतिशय शांत अशा प्रकारचं वातावरण आहे. ऑन पर्टिक्युलर ब्राईट डे एव्हरीथिंग looked joyful. The seabird were reeling over the sea and the screaming in joy. या ठिकाणी अतिशय वातावरण संयमी आहे, शांत आहे. समुद्रावरून पक्षी सुद्धा फिरत आहेत आणि अतिशय शांत अशा प्रकारचं वातावरण आहे. स्टांजा नंबर 6 जर आपण पाहिला या ठिकाणी आपल्याला खरा उल्लेख येत असतो सर राल्फ यांचा. सर राल्फ हे एक खलाशी आहेत आणि समुद्रावरनं आपलं जहाज एक व्यापारी खलाशी आहे. समुद्रावरनं ते जहाज पुढे घेऊन जात असतात. इन द just the 6th stanza, the poem Sir Ralph is introduced
for the first time. On the fine day, just the boy and on the Inkscape rock was clearly visible as it was a black spot in a green ocean. Sir Ralph Rohr went to the dark of his vessel and gazed at dark spot of the boy. या ठिकाणी या स्टांजा नंबर 6 मध्ये राल्फ जे काही आहे त्यांना ऍक्च्युली आपल्या जहाजाच्या नांगरावर जो एक फ्लॅग लावलेला आहे त्या फ्लॅग वरती एक डार्क स्पॉट दिसत असतो. म्हणजे थोडंसं धोक्याची चिन्ह म्हणलं तरी चालेल, पण याकडे ते दुर्लक्ष करत असतात. स्टांजा नंबर 7 मध्ये in the stanza number 7 Ralph's feelings, good feelings and thoughts are given. He was delighted as the good spring atmosphere. He was making whistle sound and singing a joy. या ठिकाणी खूप आनंदी अशा प्रकारचा राल्फ व्यक्त केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी या रॉकच्या आजूबाजूला नाही, कुठल्याही प्रकारची बेल वाजत नाही, हे विनाकारण कोणीतरी सांगितलेलं आहे. देन स्टांजा नंबर 8 द रोहर स्पीकिंग. या ठिकाणी राल्फ रोहर जो काही आहे तो राल्फ रोहर या ठिकाणी बोलत असताना काय म्हणत असतो, हिज आईज वेअर फिक्स्ड ऑन द फ्लोटिंग बॉय ऑन द इन्स्केप रॉक. ऍक्च्युली जे काही त्याच्या जहाजावरती एक झेंडा आहे त्या झेंड्याला डार्क स्पॉट आहे तो पाहतो, पण त्याच्याकडे तो दुर्लक्ष करत असतो, कंप्लीट दुर्लक्ष त्याचं होत असतं. सर राल्फ ओव्हर द ऑर्डर हिज क्रू टू टेक बोट इन्स्केप रॉक. आणि या ठिकाणी तो आपल्या खलाशाला सांगत असतो की सर आपली जी काही बोट आहे ती या रॉककडे घेऊन जा, कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथे धोका नाही, कुठेही आपल्याला डेंजरस असा आहे असं जाणवत नाही, तो अशा पद्धतीने बोलतो. इन द स्टांजा नंबर 9 रोअर्स मेन्स बोट. स्टांजा नंबर 9 मध्ये आपण जर बघितलं तर ही जी काही बोट आहे ही बोट त्यांची पूर्णपणे इन्स्केप रॉकच्या जवळ जाते. देअर ही बेंट ओव्हर द बोट अँड कट द बेल फ्रॉम द रॉक. आणि इथे जवळ गेल्याच्या नंतर जोराने त्याची बोट ही रॉकला आदळते आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं इथे बेल जी आहे ती बेल ही खाली पडत असते. इन स्टांजा नंबर 10 जस्ट द पिक्चर हाऊ द बेल वॉज सिंकिंग डाऊन मेकिंग अँड बबल साऊंड. इथे जर आपण बघितलं की बेल खाली पडल्याच्या नंतर पाण्यामध्ये पडते आणि पाण्यात पडल्याच्या नंतर बुडबुडे येतात आणि बबल साऊंड जेव्हा येत असतो त्याच्यामुळे बबल रोज अँड द बस्ट राऊंड. सर राल्फ was thinking that the bell would save no more ships. आणि याच ठिकाणी आपण पाहत असतो की राल्फचा इथे अहमपणा जागृत होत असतो. तो स्पष्टपणे म्हणत असतो कुठल्याही पद्धतीने बेल वगैरे इथे वाचत नाही कुठल्याही जहाजाला, मी उलट ही बेल खाली पाडलेली आहे आणि बेल खाली गेलेली आहे. म्हणून त्याचा या ठिकाणी अहंकार निर्माण होत असतो की या स्टांजा नंबर 10 मध्ये आपण बघतो. लेट अस सी द स्टांजा नंबर 11 बोट सेल अवे. हळूहळू हे आपण बेल खाली पडल्यानंतर तो आपल्या खलाशांना सांगतो आपली बोट जी काही ती पुढे घ्या. देअर आफ्टर ही हॅड ड्रॉप्ड अँड लुटेड मेनी शिप्स अँड वेंट टू मेक ॲक्सिडेंट क्रॅशिंग टू द इन्स्केप रॉक. आणि पुढे गेल्याच्या नंतर कारण कुठल्याही व्यक्तीचा अहंकार जर मोठा होत गेला तर त्या माणसाला स्वार्थ निर्माण होतो आणि तो कुणालाही भीऊ घालतो, स्वतः भीत नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य करायला तयार होत असतो. पुढे गेल्यानंतर तो या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना लुटमार करतो आणि बरंचसं धन जमा करतो. पण परत येत असताना त्याची जी काही बोट आहे ती बोट वापस इकडे येते त्यावेळेला या रॉकला पुन्हा ती आदळत असते. लेट अस सी इन द स्टांजा नंबर 12 इज द ग्लूमी ॲटमॉस्फिअर. जेव्हा त्याची बोट आदळत असते त्यावेळेला 12th स्टांजा डिस्क्राइब द ग्लूमी ॲटमॉस्फिअर ऑन द डे जस्ट द रोअर इज सेलिंग टू स्कॉटलँड. द सन इज हिडन बिहाइंड द फॉग अँड स्ट्रॉंग वाइंड were blowing all the day and now in the evening it stopped the blowing. आणि संध्याकाळ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस वातावरण अतिशय अंधकारमय होत असतं आणि असं या सगळ्यांना असं वाटतं की काळोख पडलेला आहे. लेट अस सी इन द स्टांजा नंबर 13. In stanza number 13 when we will see the stanza number 13 here the gloomy atmosphere but here everyone was waiting for the moon will appear. चंद्र जो काही आहे तो उगवेल ही प्रत्येक जण त्याची वाट पाहतं आणि आता थोड्या वेळाने प्रकाश पडेल असं स्टांजा नंबर 13 मध्ये म्हटलेलं आहे. द नेक्स्ट 4 लाईन्स कंटिन्यू द ग्लूम. द रोवर इज नाउ द डेक ऑफ द शिप. दे वेंट दे कांट सी अँड ॲज इट इज व्हेरी डार्क but the Ralph was assured that moon will definitely appear. Now in the 14th stanza, just in the 14th stanza, Ralph mentions that he hears the roaring sound and the breaking against the something.
या ठिकाणी बऱ्याचशा जणांचा कुणीतरी रोअर करण्याचा ओरडण्याचा आवाज येतो आहे आणि काहीतरी ब्रेक झाल्यासारखं फोडल्यासारखा आवाज येतो आहे. जस्ट ही होप दे शुड बी नियर शुअर. आणि हे एवढं होत असताना ही ऑल्सो रिग्रेट दॅट द इन्स्केप बेल इज नो मोर अँड इट कुड गाईड देम इन दिस सिच्युएशन. आणि असं होत असताना आता इथं ते इन्स्केप बेल नाही आहे, परंतु म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचे इंडिकेशन मिळणार नाही. आणि म्हणून आपण डेफिनेटली साहजिकच आहे जवळजवळ आपण समुद्र किनाऱ्याच्या शोर मी समुद्र किनाऱ्याच्या जवळजवळ आलेलो आहोत असं त्याला या सगळ्यांना वाटत असतं, परंतु आवाज काहीतरी वेगळा येत असतो. बट नो साऊंड वॉज हिअर. द टाईड वेअर स्ट्रॉंग अँड द रोअर अँड हिज टीम वेअर ड्रिफ्टिंग अलॉंग द सी. आणि या ठिकाणी अचानकपणे लक्षात येत असतं की आपलं जे सीप आहे, आपली जी बोट आहे, आपलं जे जहाज आहे हे पूर्णपणे त्या इन्स्केप रॉकला धडकलेलं आहे आणि आपणच उलट समुद्रामध्ये बुडत चाललेलो आहोत याची जाण या ठिकाणी होत असते. आणि स्टांजा नंबर 16 मध्ये राल्फ फ्रस्ट्रेशन, राल्फ हा जो काही आहे जो अहम निर्माण झालेला त्याच्या मनामध्ये, त्याला आता मात्र फ्रस्ट्रेशन, आता त्याला पश्चाताप वाटायला सुरुवात झाली की आपण विनाकारण एका मोठ्या अहमपणामध्ये गेलेलो होतो. ही क्रुजेस हिमसेल्फ फॉर हिज इव्हिल डीड्स. आणि इथं त्याला लक्षात यायला लागलं की आपण वाईट कृत्य केलेलं आहे, वाईट काम केलेलं आहे, बऱ्याचशा लोकांना लुटलेलं आहे, लुटून आपण धन जमा केलेलं होतं. या वाईट कृत्याचं वाईट फळ आपल्याला डेफिनेटली मिळणार. लेट अस सी इन द लास्ट स्टांजा राल्फ पनिशमेंट डेथ. आणि शेवटच्या स्टांजामध्ये जर आपण बघितलं, here in the last stanza of the poem, Ralph Rover is dying and he appear a sound like the singing of the Inkscape bell, and it was actually his death knell that the devil himself was ringing beneath the water. Thus the Ralph the Rover get punishment for his devil work of cutting the warning bell. आणि या ठिकाणी ही जी काही वॉर्निंग बेल, ही सगळ्यांना मदत करत होती, ही बेल इन्स्केप रॉक या ठिकाणची, हीच बेल त्याने तोडली होती. म्हणून त्याला पनिशमेंट म्हणून ज्याने जे वाईट काम केलं ते वाईट कामाची शिक्षा जी काही आहे ती डेफिनेटली त्या कोणाला प्रत्येकालाच मिळेल जर वाईट काम केलं तर. असा या ठिकाणी मेसेज या कवितेमधून मिळालेला आहे आपल्याला. जसं आपण पेराल कसं उगवेल, थोडक्यात आपण असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी आपण ही कविता पाहिलेली आहे.